सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे दावे केले जात असताना कानपूरमधील सुप्रसिद्ध GSVM मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या हॅलेट रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात एक भटका कुत्रा चक्क बेडच्या जवळ मुक्तपणे वावरताना दिसत आहे। या घटनेमुळे रुग्णालयातील स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। एका रुग्णाच्या नातेवाईकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद केला। व्हिडिओमध्ये दिसते की जिथे नवजात बालके आणि प्रकृती सुधारत असलेल्या मातांना ठेवले जाते त्या संवेदनशील कक्षात कोणताही अडथळा नसताना हा कुत्रा फिरत होता। विशेष म्हणजे यावेळी रुग्णालयाचा कोणताही सुरक्षारक्षक किंवा कर्मचारी त्याला रोखण्यासाठी तिथे उपस्थित नव्हता। व्हिडिओमध्ये कोणतीही घबराट दिसत नसली तरी एका प्राण्याचे अशा निर्जंतुक ठिकाणी असणे हे अधिक भीतीदायक आहे। प्रसूती कक्ष हा रुग्णालयातील सर्वात संवेदनशील भाग मानला जातो। नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी असल्याने त्यांना संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो। अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांचा वावर रेबीज किंवा इतर गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतो। आम्ही आमच्या बाळांच्या आरोग्यासाठी काळजीत आहोत। जर सुरक्षारक्षकच नसतील तर सुरक्षेची खात्री कोणी द्यायची, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक आरोग्य वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनेची दखल घेतली असून सुरक्षा उपाय कडक करण्याचे आश्वासन दिले आहे। वॉर्ड आणि ICU सारख्या ठिकाणी प्राण्यांचा प्रवेश रोखण्यासाठी आता विशेष चर्चा सुरू आहे। मात्र इतकी मोठी सुरक्षा चूक नेमकी कोणाच्याच दुर्लक्षामुळे झाली याचे स्पष्टीकरण देण्यास रुग्णालय प्रशासनाने अद्याप टाळाटाळ केली आहे। ही घटना केवळ एक किरकोळ निष्काळजीपणा नसून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील मोठ्या त्रुटींचे जिवंत उदाहरण आहे। आता तरी प्रशासन ठोस पावले उचलून दोषींवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।